हॅलो, वेलकम टू रोहिणी स्पेशल रेसिपी। आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे पाइनएप्पल फ्लेवर केक। यासाठी मी बेसच्या अगोदर लेयर कट करून घेणार आहे। मी याच्या 3 लेयर बनवून घेतलेल्या आहेत। बेस सोकिंगसाठी इथे मी पाण्यामध्ये पाइनएप्पल क्रश मिक्स करून घेत आहे। याच्यामुळे बेसलाही पाइनएप्पलची छान चव येते। इथे मी बेस आता जे पाइनएप्पल क्रशचे पाणी बनवलेले आहे त्याने सोक करून घेणार आहे। त्यामुळे बेसलाही पाइनएप्पलची छान चव येते। आता यावर मी क्रीमचा लेयर लावून घेणार आहे। या क्रीमवर आपल्याला पाइनएप्पल क्रश टाकायचा आहे, त्यामुळे क्रीमलाही पाइनएप्पलची टेस्ट येते। हा क्रश आपल्याला क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सेम पद्धतीने आपण बेस सोक करून त्यावर क्रीम लावून आणि पाइनएप्पल क्रशने व्यवस्थित आपल्या लेयरिंग करून घेणार आहोत। आता शेवटची लेयर ठेवून त्याला व्यवस्थित सोक करून आपल्याला पूर्ण केक क्रम कोट करून घ्यायचा आहे। इथे मी केक व्यवस्थित क्रम कोट करून त्याची फिनिशिंग करून घेणार आहे। हा केक मी 2 कलरमध्ये करणार आहे। यासाठी खाली मी पिंक कलर लावून घेतलेला आहे आणि वरती पर्पल कलर लावून घेणार आहे। दोन्ही कलर लावून आपल्याला याची फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे। केक बनवताना फिनिशिंग फार महत्त्वाची असते। इथे मी स्क्रॅपरचा वापर करून केकला बाजूने व्यवस्थित डिझाइन करून घेतलेले आहे। या केकसाठी कस्टमरची वेगळी अशी काही डिमांड नव्हती, त्यामुळे केक मला माझ्या आवडीने बनवता येणार होता। आणि 1M नोझल वापरायला मला खूप आवडते, त्यामुळे यावर मी 1M नोझलने रोजेट काढून घेतलेले आहेत। इथे मी पर्पल कलरची 4 रोजेट काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी व्हाईट कलरचे रोजेट ॲड केलेले आहेत। व्हाईट कलर ॲड केल्यामुळे ही डिझाइन खूप सुंदर दिसायला लागलेली आहे। डिझाइन आपली फुलफिल करण्यासाठी मी 1M नोझलनेच काही फ्लॉवर काढून घेत आहे। हेही खूप सुंदर दिसतात। इथे मी केकच्या मध्ये शुगर बॉल ॲड करत आहे। आता यामध्ये मी स्टार नोझलने पिंक कलरचे डॉट बनवून घेणार आहे। हे डॉट ॲड करताच डिझाइन आणखीनच उठून दिसू लागली आहे। अशा पद्धतीने मी हा केक रेडी केलेला आहे। तुम्हाला आवडला का नक्की सांगा। अशा छान व सुंदर केकच्या रेसिपी आणि डिझाइन आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड आहेत, त्याही नक्की जाऊन बघा। आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। थँक्यू।